व्यास म्हणतात की धर्मक्षेत्र महाक्षेत्र गंगा कालिंदी संगमे. ही सुंदर जो संवाद आहे ना, ही शिवमहापुराण कथा आहे ना, माझे शिष्य असणारे श्री सूत महाराज आणि निर्मांतर श्री व्यासांच्या श्रीमुखकमलातून ही कथा, हे पुराण निर्माण झाले. पण एक सांगू का, गंमत अशी आहे, निर्माण करणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्याचंच जास्त नाव निघालं. निर्माण व्यासांना केलं पण नाव शुकांचं झालं. निर्माण हे पुराण व्यासांनाच केलं पण नाव सूतजींचे पुढे. अधिकार जास्त सांगणाऱ्यापेक्षा, लिहिणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्यांना जास्त अधिकार या पुराणानं दिलाय, व्यासांना दिलाय. ऐका ना, व्यासांचं या बाबतीत कोणता अहंकार नाही की गर्व नाही आहे. हे मी पुराण सांगितलं, स्वतःहून व्यास म्हणतात. ऐका, असं स्वतःहून आपला स्वतःचा अधिकार कोणी कोणाला देऊ शकत नाही, नाही देऊ शकत. पण व्यासांचं उदारपण इथे प्रगट होत आहे. हा श्री व्यासांचाच हा श्लोक आहे. धर्मक्षेत्र हे सूतजींचं नाही आहे. पण व्यास म्हणतात, बाबा माझ्यापेक्षा सुतांच्या मुखातून जर कथा ऐकली फार गोड आहे. आणि कथेचा योग कसा आला तर धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे. हे धर्मक्षेत्र आहे, महाक्षेत्र असणार त्या ठिकाणी की त्या महाक्षेत्रावर त्रिवेणी संगम आहे. मायबा त्रिवेणी संगम आहे. एक अलौकिक महाक्षेत्र म्हणलं गेलं, पुण्यभूमी म्हटलं गेली. आणि त्या पुण्यभूमीवर पवित्र होण्याकरता, आपले दोष जाण्याकरता, भगवंताचं दर्शन, त्या सत्संगाचा आनंद प्राप्त होण्याकरता अनेक रथी महारथी, अनेक अधिकारी, जपी तपी सगळे ऋषी त्या ठिकाणावर जातात. मग हे पवित्र महाठिकाण कोणतं आहे? व्यास म्हणतात, ऐका, प्रयागे परम पुण्य ब्रह्मलोकस्य वत्मिने. कोणता आहे? प्रयाग. श्री व्यास प्रयागराज मधलं वर्णन करतात की प्रयागराज सारखं पवित्र तीर्थ, क्षेत्र, पवित्र ठिकाण कोणतंच नाही आहे. का? या शास्त्रानं प्रयाग राज ही पदवी दिली आहे. प्रयाग हे राज आहे, सर्व तीर्थाचा राजा म्हटलं गेलं प्रयागराजला. हे महान तीर्थ क्षेत्र प्रयाग सर्व तीर्थाचा राजा म्हटलं गेलंय. हे अलौकिक महान पुण्यभूमी, महान सर्व जगामधली जेवढी तीर्थ आहे ना मायबाप, त्या तीर्थाचा महाराजा म्हटलं गेलं. एवढी पवित्र आणि महान भूमी प्रयागराज आहे. प्रयागराज मधले फार स्तुती आणि फार वर्णन, फार महात्म्य गायलं गेलं मायबाप. खूप सुंदर, खूप सुंदर. 2 प्रगट गंगा आहे आणि 1 गुपित आहे, ती दिसत नाही आहे. असं महान क्षेत्र असताना प्रयाग, की ज्या ठिकाणी हे महान क्षेत्र म्हटलं गेलं, आणि त्याच प्रयागराज मध्ये जे महान जपी तपी, जे जंगलामध्ये तपश्चर्या करतात रे, जे भगवंताला प्राप्त करण्याकरता तपश्चर्या करतात, ते जपी तपी आज प्रयागराजचं दर्शन घेण्याकरता येतात मायबाप. आणि या वर्षी त्याच प्रयागराज मध्ये महाकुंभाचा योग आला मायबाप. महाराष्ट्रामध्ये, भारतामधले एक असं गाव नसेल की महाकुंभाला त्या गावातला एक माणूस का होत नाही पण गेला नसेल. या गावातले सुद्धा काही गेले असेल. तो सोहळा एकदा तरी डोळ्यानं बघावा. असा अलौकिक रम्य, की जसं काय हा स्वर्ग असा असतो का, हा भास प्रयागराज मध्ये त्या
हे सुंदर, हे पवित्र ठिकाण आहे माईबाप. इथली सुद्धा भरपूर जण गेली असेल प्रयागराज मध्ये. आणि यावर्षी तर प्रयागराज मधला महाकुंभ एवढा अलौकिक होता ना माईबाप. कारण प्रयागराजला तर प्रत्येकाला पोहोचता नाही आलं, जाता नाही आलं. कोणाची परिस्थिती त्या पद्धतीची नसते. आज जी मंडळी जाऊन आली, काहीतरी या गावातली 10-5-50 मंडळी गेली असेल किंवा 100 गेली असेल, पण गावाची लोकसंख्या 7-10 हजार तरी असेल. मग लोकसंख्या जर ग्रहित आपण 10,000 झाली तर 10,000 लोक प्रयागराजला जाऊन आले नाही ना. या 10,000 मधून 100 लोक धरा, 500 धरा प्रयागराज मध्ये महाकुंभाचा आनंद घेण्याकरता गेले असतील, पण बाकीच्यांना नाही जाता आलं. जगाच्या माईबापानं असा विचार केला असेल की नाही, या प्रयागराज मधला आनंद प्रत्येकाला मिळाला पाहिजे, प्रत्येकाला हा प्रसाद, हे पवित्र तीर्थ मिळालं पाहिजे. मग जे आले त्यांना त्या प्रयागराज मधला आनंद मिळाला, तीर्थ मिळालं, स्नान मिळालं, ही पवित्रता त्यांना मिळाली. मग जे नाही आलं त्यांचं काय? आपण देवाला प्रश्न करू शकतो ना, देवा बाबा, ज्यांची परिस्थिती होती ते जाऊन आले, तुला भेटले रे बाबा, त्या तीर्थाचा आनंद घेतला, पण आमची परिस्थिती नाही ना. मग आम्ही काय करायचंय? हा भेद काय केला तू? आम्ही काय करायचं सांग? त्या तीर्थाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे, तिथला प्रसाद आम्हाला घ्यायचा आहे. मग आम्ही काय करावं सांगणार हे भगवंता, हे भोलेनाथा. तर भोलेनाथन या वर्षी म्हणजे 2025 ते 26 या कालावधीमध्ये असा काही चमत्कार केला माईबाप. कारण असं शास्त्रामध्ये, पुराणामध्ये सांगितलं गेलं, शिवमहापुराणामध्ये, जसं सर्व तीर्थाचा राजा म्हटल्या गेलं प्रयाग, तसं सर्व जगातली प्रयाग असेल, सगळी तीर्थ जी विराजमान आहेत, ती सर्व तीर्थ विराजमान आहेत ते शिवमहापुराणामध्ये. जगातली जसं प्रयाग हे सर्व तीर्थाचा राजा आहे, तसं जगातली सर्व तीर्थाचं जर फळ प्राप्त करायचं असेल, ती पवित्रता प्राप्त करायचं असेल, स्नानाचं फळ प्राप्त करायचं असेल, तर हे शिवमहापुराणामध्ये असले काही श्लोक आहेत, असं काही भोलेनाथाने बोलल्या गेलं. जर तो प्रसाद, ती पवित्रता मिळवायची असेल, तर जिथे शिव महापुराण आहे, भोलेनाथांचं पुराण आहे, जगताच्या मायबापाचं चरित्र आहे, तिथे फक्त श्रद्धेनं जा, तळमळीनं जा, विश्वासानं जा, पवित्र भावनेनं जा आणि अगदी तळमळीनं कथा श्रवण करा. तर हे पुराण सांगते, त्याला प्रयागराज मधल्या नाही, जगातल्या संपूर्ण तीर्थाचं स्नान, ती पवित्रता, ते पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. माहिती, ही पुराणाची दिव्यता आहे, ही अलौकिकता आहे. म्हणून तर यावर्षी असं गाव नाही की तिथे शिवमहापुराण झालं नाही. नाही माहिती, असं गाव नाही. आज प्रत्येक पत्रिका सप्ताहामध्ये पाहतो शिवमहापुराणच आहे. गेले 2025 पासून आम्ही बाहेर आहे. घरी आम्हाला 1 किंवा 2 दिवस सापडतात महिन्यातून, बाहेर आहे. त्यानं सगळ्याला कामाला लावलं माहिती. आणि हे अलौकिक एक दिव्य रहस्य आहे माई बाप. पण यामधला मी आता बहुतेक दादा आल्यानंतर, महाराज तुमचं नाव मला सांगा ना, आपला संवाद होतो पण मला नाव माहिती नाही. तुम्हाला सगळे काय म्हणतात? काका, दादा, मामा, अण्णा म्हणतात ना सगळे? असं मला थोडं परिचय होईल ना तुमचा. हे सगळी मला भेटतात, पण काय कोणाला म्हणतात मला माहिती आहे. अण्णा आल्यानंतर आमचा काही ना काहीतरी विषय छानच होतो. कालची कथा अण्णामुळंच मग तो विषय जरा सुरू झाला, कारण अभ्यास लोक आहेत. पण सगळ्यांना हे बघा, कथेमध्ये आपलं लक्ष असेल ना, कथा ही अवघड नाही आहे. काल विषय जो झाला तो अवघड नव्हताच आहे, फार सोपा आणि साधा आणि सरळ विषय होता. बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या बसू, कोण येणार नाही आता. बसू द्या, बसा बसा. काल मी पहिलं एक सांगून गेलो माईबाप, तो विषय फार महत्वाचा होता. कारण ते कळाल्याशिवाय 7 दिवसाची कथा कशी कळेल. काल मी जे 2 तास ज्या विषयाला त्या ठिकाणी आपण चिंतन केलं, तो विषय एवढा महत्वाचा होता की बाबा,
आपण आलोय कशाला, काय करायचं आहे. आणि ज्यावेळेस हे तत्व कळेल, हे रहस्य कळेल ना, त्यावेळी शिवमहापुराण ऐकण्याकरता या म्हणायची गरज नाही. याकरता कालचा विषय फार महत्वाचा आहे की डोळ्यानं काय करावं, कानानं काय करावं, वाणीनं काय कोणतं कार्य करावं, हाताने कोणतं कार्य करावं, पायानं कोणतं कार्य करावं, मनानं काय करावं, हृदयामध्ये कोण असावं, हे सगळं चिंतन काल आपण पाहिलंय. हे ज्यावेळेस कळालं ना मायबाप, ज्यानं लक्ष दिलं असेल ना, त्याला स्वतःचं कर्तृत्व कळालं असेल की मला आता काय करायचंय, मी कथा कशी ऐकावी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. बस हे सार आहे अभंग. पुन्हा सांगायचं, बोलायचंच नाही आपल्याला. हे आपल्या करता, कशा करता दिले. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. पुढे ऐका, फार सुंदर. हा अभंगच फार गोड आहे. हा सगळं इंद्रियाला काय वळण लावो ना माणसाने. हा हे जे कान दिलेत लोकांच्या शिव्या शाप ऐकण्याकरता नाही दिलेत अरे का. हा याची निंदा त्याची निंदा ऐकण्याकरता कान नाही दिले देवानं. मी काल तोच विचार करायला सांगितला, बाबा कधीतरी घराला आतून कडी लावा, कुलूप लावा, एकांतामध्ये बसा, स्वतःविषयी विचार करा की मी आलोय कशाला. हा नुसतं संसार करायचं, 3 टाइम जेवायचं आणि मसनं जाऊन मरायचं, याच्या करता नाहीये. तो कुबरा म्हणतात, जो नुसतं संसारच करतो ना तो गाढव आहे. तो गाढव काय सांगितलंय, गाढव खर आहे. नुसतं येतोय, भजन करत नाही, काही करत नाही, येतोय संसारच कमवतोय, बंगला बांधतोय आणि संसारातच मरतोय, त्याला गाढव म्हटलं गेलं. खर म्हणजे गाढव. काही भाषा माझ्या वयाला शोभत नाही, पण तो कुबरायचा आजार घेऊन बोलतोय, त्याला गाढव म्हटलं गेलंय. ती गाढव. आणि त्या जो संसारातच मरतोय ना, त्याला कोणत्या लोकांमध्ये प्रवेश नाही, त्याला मान सन्मान, त्याचा सत्कारच नाही. त्याच्या करता जो नुसता संसार करूनच मरतोय, स्वर्गाची दार त्या व्यक्ती करता बंद असतात, लक्षात ठेवा. ज्यानं जीवनामध्ये परमार्थ केला नाही, अन्नदान केलं नाही, ज्ञानदान केलं नाही, कथा नाही ऐकली, या कानाचे उपकार, अवयवाचे उपकार, ज्या अवयवानं जे करावं, ज्याच्या करता दिलंय ते जर नाही केलं तर पशु प्राण्यासारखा आला आणि पशु प्राण्यासारखा मेला. काय केलं नाही तू. अरे तुझ्यापेक्षा ते प्राणी बरेत. काय केलंस तू. देवानं विचारल्यानंतर मान वर करून सांगता आलं पाहिजे, देवा अरे 7 दिवस कथा ऐकली, हरिपाठ केला, काकडा केला, भजन केलंय, अन्नदान केलंय, गोरगरिबाला मदत केली आहे. देवासमोर खाली मान नाही झाली पाहिजे. असं काम करू नये की भगवंतासमोर अगदी झुकून जाता येईल. माझ्यावर कुठेतरी आपल्या कर्मावर आपला विश्वास पाहिजे, मान वर करून भगवंताला बोलता आलं पाहिजे. असं अशी काही कर्म नसावे मायबाप की तिथं आपली मान खाली होईल. आपली कर्म अशी असावी की देवाला वर मान करून बोलता आलं पाहिजे. हे भगवान पाठवलास, पण कारण तुझं भजनच ऐकलं बघ. लोकांची निंदा नाही ऐकली. जे मूक भजना करता दिलाय त्यांना हे सगळं सांगता आलं पाहिजे. माया म्हणतात ना की लेकरा बाळांना जर विचारलं ना, बाबा एवढं वैभव आपल्याकडे कशाने आलं, तर लेकराला सुद्धा सांगताना छाती फुगली पाहिजे.
हे वैभव असं कमू नये की लेकराला सांगताना लाज वाटली पाहिजे, लाज. हे वैभव कमवलं ना, हे वैभव कसं कमवलं ना, तर लेकराला सांगत असताना अगदी ऊर भरून आला पाहिजे, लाज नाही वाटली पाहिजे. लाज कोणाला वाटते की यानं याची जमीन काढली, त्याची काय, हे सगळ्या लोकांचा अगदी फुकट पैसा जो बळकतो ना, त्याला लाज वाटते मी पैसा कसा कमवला लोकाला सांगायचं. त्याला लाज वाटते. माय बाबा देवासमोर तोच खाली मान घालतोय ज्याच्या स्वतःच्या कर्मावर त्याचा विश्वास नाही. लक्षात ठेवा, देवासमोर कोणी खाली मान घालत नाही ज्याच्या स्वतःच्या कर्मावर विश्वास नाही, तोच खाली मान घालतोय. देव आपण देवाकडे जातोय आणि देवानी खाली मान घालावी. कशाला आला असेल तू माझ्याकडे, काय केलंस तू? लाज वाटते रे मला तुझी, हा देह तुला दिलाय. लाज ही आपल्याला वाटावी, देवाला नाही. ऐका बर का, लाज आपल्याला वाटावी रे, देवाला नाही. अरे देवाचं सुद्धा छातीवर भरून आला पाहिजे, वा अरे तुला निर्माण केलं, अभिमान आहे तुझा. असं काम करू नये, असं कर्तव्य करू नये की तिथे आपल्या देवाला लाज वाटेल. ज्यानं निर्माण केलं त्याला लाज वाटेल. कधीतरी असे कर्म करा की आपले कर्म करत असताना आपली छाती बघून आली पाहिजे, लाज नाही वाटली पाहिजे. नाही का? हो डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठो बचे मुख पहा विठो बचे मुख गे गे माझे वाजे गे गे माझे वाजे गे गे माझे वाजे. काय सांगितलंय का? कानाने काय करावं? तुम्ही ऐका रे कान. मग कान कशाला दिले तुम्ही? याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा, अख्ख्या गावाची निंदा नाही. शिव्या शाप आखण्याकरता हे कानाची निर्मिती नाही आहे मायबा. लोकांच्या निंदा ऐकण्याकरता ही कानाची निर्मिती नाही आहे. कशाला दिलेत कान? कान या जन्मामध्ये ज्याला मिळाले नसेल, जे बहिरे असेल, असं समजा मागच्या जन्मामध्ये तू कधी कान देऊन सुद्धा ईश्वराचं भजन ऐकलं नाहीस, देवाला दुःख का वाटत नाही आपलं? का? देवाने एकदा चान्स दिलाय, त्या चान्सची संधी एकदा ईश्वर प्रत्येकाला देतोय. आता ही संधीच आहे आपल्याला दिलेली. जर तुमचे हात चांगले, तुमचे कान चांगले, तुमचे डोळे चांगले, तुमचे पाय चांगले, म्हणजे तुम्ही भजन करू शकता, तुम्ही नाचू शकता, या सृष्टीतल्या भजनाचा आनंद घेऊ शकता, म्हणजे भगवंताने दिलेली ही संधी आहे. आणि आपलं एक काम आहे त्या संधीचं काय करायचंय? त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे बाबा. अरे दिले रे तुला, संधी दिली होती, पण जे कान दिले, ज्या कानाने लोकांचं भजन ऐकावं, देवाचं भजन ऐकावं, स्मरण करावं, कीर्तन ऐकाव्या, कथा ऐकाव्या, भगवंताचे चरित्र ऐकावे, पण लोकांची दिवसभर तू निंदा ऐकत होतास. या जन्मामध्ये तुला कान नाही, बहिरा होशील. कान देऊन काय केलंस तू? काही माणसं मुके होतात का? अरे वाणी दिली रे तुला, पण देवाचं भजन नाही केलंस. मुका काय? जर एक सांगू का, वाणी असून जर तुम्ही भजन करत नसेल तर तुकोबरा म्हणता मुका झालो. वाणी असून सुद्धा जर भजन करत नसेल तर तुम्ही मुके आहात. लक्षात ठेवा. कान असून जर देवाचं भजन कानावर पडत नसेल तर तुम्ही बहिरे आहात. हात असून पांगुळा झालो देवा नाही, हात न पाय हे पांगुळ्याचं भजन नाही आहे का? ज्या वेळेस हात असून तुझं भजन नाही केलं,
वाणी असून त्या ठिकाणी तुझं भजन न केलं म्हणून तुकोबऱ्या म्हणतात देवा पांगुळा झालो देवा नाही हात न पाय. हात पांगळी माणसं म्हणावं ती बहिरी म्हणावं जड अगदी देव कान असून देवाचं भजन न केलं. डोळे असून देवाला कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही आंधळी आहात. म्हणजे माणसाला सगळं शरीर असताना सुद्धा माणसं प्रेतासारखं जगतात. त्याला मड म्हणावं मड. इकडे काय म्हणतात मड का प्रेत म्हणतात राजे भाऊ. मड आणि प्रेत म्हणजे आपली भाषा सारखीच आहे. मड्याला डोळे असतात रे. मड्याला डोळे असतात मड्याला कान असतात मड्याला सगळं असतं पण मड काहीच करू शकत नाही. बरोबर आहे की नाही. मड्याला कान असतं डोळे नसतात का. मड्याला डोळे नसतात इकडे डोळे काढून घेतात का. असतात ना. मला सांगा मड्याला कान असतात का. असतात. मड्याला वाणी असते म्हणजे तोंड असतं ना मड्याला. म्हणजे डोळं असतात कान असतात हात असतात पाय असतात सगळं जशाला तसं असतं. पण किती तुम्ही मड्याला म्हणले बाबा भजन कर जरा मड भजन करेल. एखादी पत्नी समजा किती त्या आपल्या पती म्हणजे पती गेला एखाद्या पत्नीचा ती किती अगदी छाती बदडू बदडू अगदी रडत असेल. एकदा मला पहा एकदा तरी पहा ओ कसे मला सोडून गेले ओ. म्हणते ना ते गेल्यानंतर थोडं रडावं लागतंय. नाही रडलं तर लोक नाव ठेवतील. थोडं रडावं लागतं ते. अहो कशी गेलात मला सोडून मी कशी राहू देवाने मला का नाही उचललं मी मला कशाला ठेवलं एकदा तरी पाहणा माझ्याकडे. ती सतत त्या पतीला एवढं आळवत असते लोकांना फार दुःख होता रे. काय प्रेम आहे हो कसं जगल ही स्त्री किती प्रेम आहे नवऱ्यावर. आणि मला सांगा मला पाहना मला पाहना मला पाहना आणि खरं ती एवढं अगदी डोकं आपटू आपटू रडते बरं का अण्णा. आणि एवढं रडत असताना अण्णाच म्हणतात ना. आणि रडत असताना मला सांगा त्या प्रेतासमोर सारखं प्रेत अगदी बांधलेलं आहे डोळे झाकलेले आहेत बरोबर ना. असंच करताना भिंतीला आणि असं बांधलेलं फार विचित्र दिसतं ते. आणि ही त्याच्याकडे पाहून म्हणते मला पाहना मला पाहना. आता इमानदारीनं माता मावले हो जर तिने खरंच समजा असं बांधलेलं म्हणजे असं जर पाहिलं ते असं आहे ना फक्त असं पाहावं तिच्याकडे. मला सांगा जी एवढी रडते ती किती मिनिट तिथे थांबल. किती मिनिटं थांबेल. अरे 1 मिनिट थांबणार नाही. ज्या पतीला म्हणते मला का नेलं नाही थांबा ना हो माझ्याकडे पहा ना आणि त्यानं खरंच जर पाहिलं तर भूत म्हणल त्याला पळून जाईल. थांबणार नाही माहिती. मी का सांगतो की प्रेताला कितीही बोललं ना तरी प्रेत डोळे उघडू शकत नाहीये. त्याला डोळे आहेत जशाला तसे आपण पाहू शकत नाहीये. कान जशाला तसे आहेत पण ऐकू शकत नाही. वाणी जशाला तशी आहे पण बोलू शकत नाही. हात जशाला तसे आहेत पण टाळी वाजवू शकत नाही. पाय जशाला तसे आहेत पण कथेला येऊ शकत नाही. म्हणजे सगळं असून सुद्धा जे काहीच करू शकत नाही त्याला मड म्हणावं मड. आणि असे कितीतरी गावात 50% मडे असतात. ते चलते फिरते मडे ऐकणे चलते फिरते मडे मी पाहतोय तुम्ही बी पाहिले असेल मडे. हे चालणारे फिरणारे मडेत माझ्या कितीतरी मडेत ह्या गावात आहे की नाही मला माहिती नाही. मला अजून राहायचंय 5-6 दिवस. ते तुम्ही म्हणा पण मी कशाला म्हणू. म्हणजे चलते फिरते जे मडेत या गावामध्ये सुद्धा असू शकतात किंवा नसू शकतात. पण हे सगळं असताना ज्याच्या अंगी लहानपण लिनता समर्पण नाही त्याला मड त्याला प्रेत म्हणावं याला प्राणी म्हणावं. पशु बरे याला मड म्हणावं. प्रेताची लक्षणं ही गर्भाची लक्षणं असतात ताट लक्षणं असतात. प्रेत कधी वाकत नाही बरोबर आहे अण्णा. प्रेत वाकत नाही कितीही प्रयत्न करा वाकतच नाहीये. प्रेताची लक्षण मी अहंकाराची लक्षण आहे गर्वाचे लक्षण आहे.
आणि जो माणूस कधी लीनता ज्या माणसाच्या अंगी नाही, जे वाकत नाही, लहानपण नाही, भजन नाही, कीर्तन नाही, त्याला चलतं फिरतं प्रेत म्हणावं, प्रेत. आणि अशा प्रेताच्या हातून कधी पाणी प्यायचं नाही, लक्ष ठेवा, कधीच नाही. अरे माणसाचा देह दिला रे भगवंतानी, एवढी संधी दिली रे, बारंबार हा देह मिळत नाहीये. एक बार संधी, एक बार असते, लक्ष ठेवा. वाटतंय आम्ही पुढच्या जन्मात भजन करू, अरे तेवढे कर्म करावं लागतात. केले कर्म तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती, सुखाची विश्रांती नाही कोठे. अरे असे कित्येक गेले मायबाप, कित्येक गेलेत, कित्येक गेलेत. केले कर्म झाले तेची भोग आले. आणि तुम्हाला एक सांगू का पुढचं, तुम्ही आपण मंदिरात जातो ना, पूजा करतोय ना, लगेच लोकांना वाटतं की नाही ना, पूजा करून माझं लगेच चांगलं झालं. लोकांना एक भाव आहे लोकांच्या मनामध्ये, पूजा करून लगेच चांगलं होत नसतं. पूजा करून जीवनातलं दुःख जात नसतं. कथा ऐकली म्हणजे सगळे संकट जातील असं नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं ना मी देवाला नवस केला म्हणजे माझं हे पूर्ण काम झालं, नाही. ते नवस करणं काय आणि हे घडणं काय, तुम्हाला वाटतं नवसानी झालं. हे बघा, या युगामध्ये आपण मागच्या जन्मीचे जे भोग आहेत, जे कर्म आहेत, ते भोगा म्हणजे आपली जी सध्या चालू ही लिहिलेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये अजिबात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणार नाही ते काही केले होणार नाही. आणि आपल्या कर्मामध्ये ईश्वर सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. तो सुद्धा हस्तक्षेप करत नाही आपल्या प्रारब्धामध्ये, कर्मामध्ये. जे ललाटवर जे लिहिलंय ना माईबाप, ज्या विधात्यानं, त्याच्यात बदल होणार नाही. नाही बदल होणार. हा 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 ज्ञानेश्वरी. हा जे जे लिहिले प्रारब्धी ते ना चुके कधी. वा. जे प्रारब्धामध्ये लिहिलं मायबाप ते कधी कोणालाही चुकणार नाही. मग तुम्ही किती अभिषेक करा आणि किती पोतभर नारळ फोडा, नाही नाही नाही, काही करा ते चुकणार नाही. कारण या जन्मामध्ये जे तुम्ही कर्म करताय, हे कर्म फक्त ही तयारी जी आहे ती या जन्माची नाहीये, ही तयारी ही पुढची तयारी आहे, लक्षात ठेवा. जे आज आपण कथा ऐकतो, हे पुण्यकर्म, चांगले कर्म करतोय, हे पुढची तयारी आहे, आत्ताची नाही. आत्ताची तयारी आपण मागच करून ठेवली आहे. आत्ताची तयारी ही माग करून ठेवली. तेच भोग आपण चांगलं केलं का वाईट केलं, आपल्या या परिस्थितीतून आपल्याला कळतंय. ऐका बर का. हा वा. हा, पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहुविस्तारिले. हे पूर्वजन्माचे, लक्षात ठेवा. हे आत्ताच नाही. एक सांगू का तुम्हाला, सहज उदाहरण कळेल तुम्हाला. लोकांना वाटतं फार अवघड, अवघड नाही, हे महत्वाचं आहे. मला सांगा, आता जे आपण गहू ज्वारी खातोय, ही आत्ताची खातो का लगेच काल पेरलेली खातो? राजे भाऊ, नाना, हा आधीची. हा म्हणजे मागची पेरलेली आता खाता येते. पण मला सांगा, जी कालची पेरली, काल गहू जे पेरले, ज्वारी पेरली, का जे पेरलं असं धान्य, हे कधी खाता येतं? पुढे. हा आता येते ना लक्षामध्ये. म्हणजे आता जे आपण गहू ज्वारी खातो मायबाप, हे मागचं आहे. आणि आता जे पेरणार आहे हे पुढं काम येत आहे. तसं आता जे आपण कर्म करतो ना, ही पुढची तयारी आहे, लक्षात ठेवा. आणि आज जे घडतंय ना, चांगलं वाईट जे आहे, केले कर्म झाले तेची भोग आले. हे मागच्या जन्मीचे कर्म जे केलंय ते भोगतोय आपण. कारण हे भूमीचं नावच आहे काय, कर्मभूमी. ही कर्मभूमी आहे.
म्हणून हे एक 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 सांगितलंय की बाबा खाटाटोप नका करू, कर्मावर विश्वास ठेवा, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा, पुराणाच्या शब्दावर विश्वास ठेवा. हे नवस सायास नका करू. नवसाना कुठं पोरं होत असतात का? नवसाना काय 900 सायासे काहीतरी आहे. असू दे, आठवण आपल्याला. एकदा म्हणा जोरात, हर 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 हर. हा, कर्मावर विश्वास ठेवा माय बाप. जर हे बघा आता जर काम येत असतं सुद्धा मला गरिबी भोगण्याची वेळ आली नसती. हे मागच्या जन्मीचे कर्म आपण आता भोगतोय. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. परत परत मनुष्य जन्म मिळत नाही, एक बारच मिळतोय. पण एक आहे. मग तुम्ही म्हणता मग आम्ही आता चांगले कर्म केले ते कुठे गेले? पुढच्या जन्मात कसे कामाला येतात? बघा तुम्ही कसे कामाला येतात. तुम्ही या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये तुम्ही आज चांगल्या कर्माला आला. जन्म कोणाला चुकत नाही. पण फरक असा होतो बघा, तुम्ही काही कुत्रे गल्लीनं फिरतात आणि काही कुत्रे कुत्र्याच्या जन्माला येऊन सुद्धा त्यांना 5 माणसं सांभाळायला आहेत. काजू बदाम खातात आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये हिंडतात. आहे कोण? कुत्र. आपल्याला त्याला गाडीला हात कोणी लावू देत नाही. पण कुत्र असताना सुद्धा त्याचं खाणं सुद्धा चेकिंग करू नये. त्याला सांभाळायला फौज आहे. आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरताय का? हे मागच्या जन्मीचे कर्म लक्ष ठेवा. जन्म चुकत नाहीये, जन्माला जाल. पण फरक असा आहे, कोणताही जन्माला गेलात पण राजभोग तुमच्या नशिबाला येईल. लक्षात ठेवा. कर्म फार महत्वाचे. कर्म हे बलवंत आहे.